हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज मी एका मुख्यमंत्र्यांविषयी माहिती आपल्याला देणार आहे. एक शेतकरी पुत्र कसा वकील बनतो, मंत्री बनतो आणि मुख्यमंत्री बनून हरित क्रांती आणण्याचा प्रयत्न करतो. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला हरित क्रांतीमुळे स्वयंपूर्ण बनवण्याचं कार्य ज्या मानवाने केले, ज्या मुख्यमंत्र्यांनी केले, त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे हाजूसिंग फुलसिंग राठोड उर्फ माननीय वसंतरावजी नाईक हे आहेत. ते त्यांना माझा प्रणाम. महाराष्ट्रामध्ये त्यांनी जन्म घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गवली हे त्यांचं गाव. शेतकऱ्यांचे ते खरे पुत्र होते. लहानपणापासून त्यांनी पाहिलं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांची ही तर्कशक्ती पुढे जागृत झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर LLBसाठी ते इतर कॉलेजमध्ये गेले, नागपूरला गेले, प्रॅक्टिस सुरू केली. परंतु त्यांना असं वाटलं की जो शेतकरी अन्नदाता आहे, शेतकरी सगळ्यांना अन्नधान्य पुरवतो, त्याच्यासाठी आपण राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. मग त्यांनी राजकारणात उतरण्याचा प्रयत्न केला. या मुख्यमंत्र्याचा जन्म 1 जुलै 1913ला झाला आणि मृत्यू झाला 18 ऑगस्ट 1979ला. 1940मध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हीच आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. मग ते 1963ला मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्र होता. 1975पर्यंत म्हणजे जवळपास 11 वर्षापेक्षा जास्त त्यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हे पद भूषवलं. अनेक योजना आणल्या. हरित क्रांतीचे जनक असं त्यांना मानलं जातं. भारतामध्ये हरित क्रांती 1966-67मध्ये हरियाणा आणि पंजाब येथे आली होती. ज्यांनी हरित क्रांतीचं महत्त्व जाणलं होतं आणि यांना असं वाटलं की शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला महत्त्व दिलं पाहिजे, भाव मिळवून दिला पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे. उत्पादन वाढविण्यासाठी अनेक योजना त्यांनी समोर आणल्या. शेतीचा विकास कसा होईल याचा सतत त्यांना ध्यास असायचा. ते शेतकऱ्यांच्या घरी जायचे, शेतीमध्ये जायचे, पाहायचे पाण्याची समस्या काय आहे, त्यांना बियाण्याची कोणती समस्या आहे, ते सगळं त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी रोजगार हमीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली. ती रोजगार हमी एवढी चांगली होती की संपूर्ण देशामध्ये रोजगार हमी योजना अंमलात आणण्यात आली. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणतात त्याला. हरित क्रांतीबरोबरच त्यांनी श्वेत क्रांतीसाठीही प्रयत्न केले. वेगवेगळ्या प्रकारचे जे बी बियाणे आहेत त्याचा निर्माण केला पाहिजे. हायब्रिड बी बियाणे तयार केले पाहिजे. 4 कृषी विद्यापीठ बनले तेव्हा. त्यापैकी मराठवाड्यातील एक कृषी विद्यापीठ जे आहे त्याला वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांनी शेतकरी जे आत्महत्या करतात यावरही त्यांनी विचार केला. त्यांना असं वाटलं की शेतकऱ्यांना उत्पादन बरोबर मिळत नाही, मालाला योग्य भाव मिळत नाही, मग ते आत्महत्या करतात, त्यांना कर्ज घ्यावं लागते. यावरही उपाय काढण्याचा प्रयत्न केला. कर्ज घेण्याची देण्याची जी काही व्यवस्था आहे ती कशी असायला पाहिजे, गावागावामध्ये कर्ज काय आहे याविषयी त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रचार प्रसार करण्यात आला. मित्रांनो, ते सतत प्रयत्नशील असायचे आणि
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत असायचे. शेतकरी आज बिकट परिस्थितीमध्ये फसलेला आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि काही ठिकाणी तर शेतकरी आत्महत्या करतात. परंतु मित्रांनो, आत्महत्या करणे हा उपाय नाही आहे. तुम्ही आत्महत्या करू नका, कारण की आत्तापर्यंत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांकडं विशेष लक्ष दिलं नाही. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अनेक राजकारणी लोक म्हणतात, अंतरी मंत्री म्हणतात की मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आम्हाला माहिती आहे. परंतु काही लोकांना शेतकऱ्यांचा शसुद्धा माहीत नसतो. राष्ट्रसंत तुकडोजी सांगून गेले होते की जब किसानों की होगी भलाई हमने खुशियाँ मनाई. परंतु आज शेतकरी नाडला जात आहे. त्याच्या अन्नधान्याला, मालाला योग्य भाव मिळत नाही. जेव्हा त्यांचा माल बाजारामध्ये येतो तेव्हा विदेशामधून माल आयात करणारे लोक आहेत, सरकार आहे. सरकार फक्त कारखान्यांनाच महत्त्व देणार का? शेतकऱ्यांनी जर 2-3 वर्ष अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर आपण दगड, माती, भाजीपाला म्हणून झाडांचा पालापाचोळा खाणार का? याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, वसंतरावजी नाईक यांनी पाहिलं की आता हरित क्रांती आणली पाहिजे. त्याप्रकारे त्यांनी प्रयत्न केला. विद्यापीठांची स्थापना केली, त्यांना शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं. नवीन बियाणे यांचं संशोधन करण्यासाठी चालना दिली. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि हळूहळू उत्पादन वाढायला लागलं. त्यांनी तर एकदा असं म्हटलं होतं की महाराष्ट्राला एवढ्या वर्षात जर मी स्वयंपूर्ण नाही बनवू शकलो तर मला फाशी देऊ शकता. परंतु ती पाळी आली नाही. स्वयंपूर्ण बनला महाराष्ट्र. पण आज काय स्थिती आहे? 10 वर्षापूर्वी सोयाबीनचे भाव एका क्विंटलमागे 4,000 होते, ते आजही तेवढेच आहे का? सोन्याची किंमत 50 वर्षापूर्वी आणि आताची किती बदलली याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे शेतकरी हा मरावा असं सरकारला वाटते का? कोणत्याही सरकारला? त्याच्या मुलाला कोणी नोकरी देत नाही, त्याच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही. शेतकऱ्यांच्या ते आत्महत्या करतात. यावर सरकारने उपाय केले पाहिजे की नाही? की फक्त मतासाठीच राजकारण करायचं, 6,000 वर्षाला द्यायचं आणि GST वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्समधून 15-20 हजार वापस घेऊन टाकायचे? हा कोणता न्याय आहे? शेतकरी वैतागला आहे. शेतकऱ्यांचा वाली कोण आहे यासाठी संशोधन करावं लागेल. शेतकऱ्यांमध्ये एकी नाही आहे. गट तट, गावातील राजकारण याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नेटवर्क बिझी आहे. आज त्यांनी एकत्र आलं पाहिजे. सरकारला सांगितलं पाहिजे याच्यामधील काय गांभीर्य आहे. पण आमचे शेतकरी बंधू विभागले आहे. काही संघटना, शेतकरी बचाव संघटना काम करत आहेत. त्यांनी आणखी इतर लोकांनाही सोबत घेतलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा आलं पाहिजे. मी तर म्हणतो या देशामधील जो व्यक्ती अन्न खातो त्यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. शेतकऱ्यांनी अन्नधान्य जर नाही पिकवलं तर काय खाणार आहे? पैसा खाणार आहे का? याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना काही यांनी सुविधा दिल्या पाहिजे. सरकार ह्या सुविधा देऊ शकतात, कारण की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांचा जो माल जातो तेव्हा पावसामुळं, उन्हामुळं
वेगवेगळ्या समस्यांमुळे यांचा माल खराब होऊन जातो, भिजून जातो, सडून जातो. झाडीपट्टीमध्ये धानाचे पोते पाण्यात चालले जातात, ते खराब होऊन जातात. इकडे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न समिती पूर्ण सेड पाहिजे, त्यांना सुरक्षा पाहिजे. मोठमोठे गोडाऊन्स सरकारतर्फे त्यांच्या मालाला साठवणुकीसाठी बनविण्यात आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी गाव आणि आजूबाजूला जे तलाव असतात, नद्या आहेत, त्या खोल केल्या पाहिजे, नद्या जोडल्या पाहिजे. तलावातील नाल्यातील गाळ काढला पाहिजे, शेतकऱ्यांना दिला पाहिजे. शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही, तर मग शेतकऱ्यांनाच मालाची किंमत ठरवू द्या ना. ते बाजारामध्ये आपल्या मालाला आपल्या मनानुसार विकतील, त्यांना पैसा मिळेल. जेव्हा यांचा माल बाजारामध्ये जातो तेव्हाच विदेशामधून मागवता. हे काय आहे? धिंगाणा झाला धिंगाणा आणि शेतकऱ्यांचा झाला धिंगाणा. वसंतरावजी नाईक यांनी अन्नधान्यामध्ये या देशाला, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविलं आहे. पण त्यांना भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना, ते आत्महत्या करतात. याकडं कोण लक्ष देईल? आणि दिवसेंदिवस हेच सुरू आहे. त्यांच्याकडून फक्त मतं घेण्याचं काम करतात, विशेष लक्ष देत नाही. ही गंभीर समस्या बनत चाललेली आहे. सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठीच आधी प्रयत्न केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राथमिकतेने महत्त्व दिलं पाहिजे. तेव्हाच भारताचा सर्वांगीण विकास होईल मित्रांनो. आणि शेवटी आणखी एकच मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या शोषणासाठी अनेक लोक कामं करतात आणि आमचे शेतकरी बंधूसुद्धा अनेक चुका करतात. यांच्या गोड बोलण्यामुळे, यांच्या गोड बोलण्याला, यांच्या थापांना बळी पडतात. हे यांनी आता समजून घेतलं पाहिजे. मिर्झा गालिब सांगून गेले की हर बार मैं एक ही गलती कर रहा था गालिब, हर बार मैं एक ही गलती कर रहा था गालिब, धूल चेहरे पर थी और आईना साफ कर रहा था गालिब. म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार तीच चूक करू नये. तुमचे हितचिंतक कोण आहेत याचा विचार करूनच तुम्ही यांच्या मागे लागायचं, कोणतंही सरकार असो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही, सगळे एकत्र येणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडे कोणाचंच लक्ष जाणार नाही, असं मला सांगायचं आहे. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री हे हरित क्रांतीचे जनक, श्वेतक्रांतीचे जनक, रोजगार हमी योजनेचे प्रेरक, पंचायती राजचे जनक, शिक्षणाला महत्त्व देणारे, शेतीला महत्त्व देणारे असे वसंतरावजी नाईक यांना माझा प्रणाम आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर केलेलं आहे. त्यांच्या कार्याला विसरता येणार नाही. ज्या बंजारा समाजामधून ते पुढे आले, 11 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं मुख्यमंत्री बनून. त्या बंजारा समाजाची संख्या पूर्ण देशामध्ये 12 कोटीपेक्षा जास्त आहे. परंतु सगळ्यांना एकाच जाती गटामध्ये आणलं पाहिजे. पण स्थिती अशी आहे की 5 राज्यामध्ये बंजारा समाजाला SCमध्ये गणले जाते, 7 राज्यामध्ये STमध्ये गणले जाते आणि 14 राज्यामध्ये OBCमध्ये गणले जाते. महाराष्ट्रामध्ये तर व्हीजे म्हणून गणना करण्यात येते त्यांची. असं न करता सरकारने एकाच गटामध्ये आणलं पाहिजे, SC किंवा ST, म्हणजे सवलती मिळतील, त्यांचाही विकास होईल.
देशाचाही विकास होईल याचाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि भारतातील तमाम बंजारा समाजातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारने गंभीरतेने त्याचा विचार केला पाहिजे. हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक आपल्यामध्ये येऊन गेले. त्यांच्या कार्याच्या रूपाने ते आपल्यामध्ये प्रेरणेच्या ठिकाणी आहेत. त्यांना परत प्रणाम करतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि पुढे पाठवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.